नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दीप अमावस्येला लहान मुलांचे औक्षण कसे करावे याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. यंदा 24 जुलैला आहे दीप अमावस्या. या दिवशी घरातले सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ करायचे असतात आणि त्याचबरोबर घरातील लहान मुलांना औक्षणही करायचं असतं. पण हे औक्षण करताना थोडंसं वेगळ्या पद्धतीने करायचं असतं. अर्थात आपल्या नेहमीच्या दिव्यांनी न ओवाळता एका वेगळ्याच प्रकारच्या दिव्यांनी लहान मुलांना ओवाळायचं असतं. मग नक्की कुठले आहेत ते वेगळ्या प्रकारचे दिवे आणि नक्की कसं करावं औक्षण चला जाणून घेऊया. आषाढापासून कार्तिक मासापर्यंत प्रत्येक दिवस हा उत्सवासारखा साजरा केला जातो. प्रत्येक दिवसाचं महत्त्वही वेगवेगळं आहे. जसं की आषाढ अमावस्या हा दिवस दिव्यांची आवस या नावाने ओळखला जातो. या दिवशी घरातील लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळलं जातं. आषाढ अमावस्येला आपण घरातल्या सगळ्या दिव्यांची पूजा करतो. मग तो छोटा दिवा असो किंवा मोठा दिवा असो, समई असो किंवा पंथीय सगळ्याच दिव्यांची पूजा केली जाते. थोडक्यात काय तर आपल्या घरातल्या सगळ्या दिव्यांना त्या दिवशी आराम दिला जातो असं म्हणायला हरकत नाही आणि मग आपल्या या सगळ्या दिव्यांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळलं जातं. तर आता कणकेचे दिवे कसे बनवावेत? तर कडक पाण्यामध्ये गूळ टाकून तो चांगला विरघळून घ्यावा आणि त्याच पाण्याने कणिक भिजवावी. कणिक भिजवताना त्यात थोडंसं मीठ आणि साजूक तूप नक्की टाकावं. त्याचबरोबर थोडासा रवाही टाकावा आणि हे सगळं मिश्रण एकत्र करून चांगली घट्ट अशी कणिक भिजवावी. आणि त्या कणकेपासून छोटे छोटे दिवे बनवावे. ते चांगले वाफवून घ्यावे. थंड झाल्यावर याच दिव्यामध्ये तुपाची वात टाकून थोडंसं तूप घालून दिवे प्रज्वलित करावे आणि याच कणकेच्या दिव्यांनी घरातल्या इतर दिव्यांना ओवाळावं आणि या प्रकारे दिव्यांना ओवाळून झाल्यानंतर त्याच कणकेच्या दिव्यांनी आपल्या घरातल्या लहान मुलांनाही ओवाळावं आणि औक्षण करावं. भारतीय संस्कृतीमध्ये दिवा, ज्योत, फुलवात, वात यांना फार महत्त्वाचे स्थान आहे. प्राण्याला सुद्धा प्राणीज्योत म्हणतात. दीप म्हणजे काय तर प्रकाश. जिथे प्रकाश असतो तिथून अंधाराला काढता पाय घ्यावाच लागतो. अंधार म्हणजे काय तर संकट, दीप म्हणजे काय तर तेज आणि जिथे तेज आहे असतं तिथे संकटही घाबरून पडतात. असे दिव्याचे तेज आपल्या मुलांना मिळावे आणि प्रत्येक संकटावर मात करण्याची शक्ती त्यांना मिळावी यासाठी आषाढी अमावास्येला घरातील लहान मुलांना कणकेच्या दिव्याने ओवाळलं जातं. आजची मुलं ही भविष्यातली जबाबदार नागरिक असतात. त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत यासाठी धर्मशास्त्राने सांगितलेला हा संस्कार विधी आहे. या विधीचा संबंध थेट कृष्ण कथेत सापडतो. यमुनेच्या तीरावर रोज गायी, गुरं मृत्युमुखी पडत होती. तेव्हा यमुनेत लपून बसलेला कालिया नागच हे कृत्य करत असल्याचे बालकृष्णाच्या लक्षात आले. त्याने यमुनेत उडी टाकून कालिया मर्दन केले आणि त्याच्यावर स्वार होऊन त्याला वश करून बासरी वादन करत गोकुळवासियांना भयमुक्त केले. म्हणून यशोदेसकट सर्व सुवासिनींनी गोपाळकृष्णाची दिव्यांनी आरती केली, त्याला ओवाळलं आणि त्याच्यासारखंच ते धैर्य, शौर्य आमच्याही मुलांना मिळू दे अशी प्रार्थना केली. तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली. हा प्रसंग आषाढ अमावास्येला घडल्याने त्या दिवशी दिव्यांनी आसमंत उजळून निघाल्याने त्या रात्रीला दिव्यांची आवस अशी ओळख मिळाली. यासाठी श्रावणात ज्योतिपूजनाच्या प्रतिमेतही गोपाळकृष्णाची मूर्ती पाहायला मिळते. तिची मनोभावे पूजा केली जाते. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दीप अमावस्येला लहान मुलांचे औक्षण कसे करावे याबद्दल संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.